नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी इतिहास सेकंड सेमिस्टरचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, ही सर्व PDF मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चला तर मग चालू करूया. तर बघा, धडा 6वा सेकंड सेमिस्टरचं बघत आहे आपण. तर धडा 6वा महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण. रिकाम्या जागापासून ते पाक सविस्तर उत्तरापर्यंत सर्व उत्तर बघणार आहोत आपण. इम्पॉर्टंट क्वेश्चन. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. तर हे बघा, हे जे उत्तर आहे आंध्र प्रदेश, क हे उत्तर आहे. त्यानंतर बघा दुसरं, भारताच्या सरकारने 1975 मध्ये डॅशच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली. कुणाच्या अध्यक्षतेखाली? तर बघा, डॉक्टर फुल रेणू गुहा यांच्या अध्यक्षतेखाली. त्यानंतर बघा, पुढील पैकी चुकीची जोडी आहे का? चुकीची जोडी बघा, चौथी आहे चुकीची जोडी. त्यानंतर बघा, महिला आयोग. त्यानंतर दुसरी याची चुकीची जोडी बघा, 1988 ही चुकीची जोडी आहे, सती प्रतिबंधक कायदा. तिसरी ही चुकीची जोडी. त्यानंतर बघा, ही बघा, पुढील संकल्पना चित्र तयार करा. तर हे यातले 4 तुम्हाला दिले जातील. कोणतेही मी तर टीका करतो पाहिजे तर तुमच्यासाठी, त्या जागी दुसरी ही देऊ शकता. तर उत्तर नीट बघून घ्या, सर्व नीट बघून घ्या. त्यानंतर आहे पुढील संकल्पना स्पष्ट करा. पोटगी. तर हे जे डेफिनेशन याच्या एका मार्काला आहे, तर हे बघून घ्या, पोटगी कशाला म्हणतात ती. त्यानंतर बघा, 25 ते 30 शब्दात उत्तर लिहायचे आहेत. चिपको आंदोलनाची माहिती लिहा. ती झाडाची चिपकलेली सर्व महिलांचे ती आंदोलन होते, त्याला चिपको आंदोलन असे म्हणतात. हे सर्व ह्याच्यात लिहायचे आहे. 4 मुद्दे दिले आहेत मी. त्यानंतर बघा, पुढील विधाने सकारात्मक स्पष्ट करा. प्रश्न 6वा. प्रश्न 1 बघा, त्यात 1984 मध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा करण्यात आला. तर उत्तर बघा, हे 4 मी तुम्हाला मुद्दे दिले आहेत. त्यानंतर बघा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. ह्यात मी तुम्हाला 5 मुद्दे दिले आहेत. स्त्रियांची एकत्रित शक्ती विविध क्षेत्रात सुधारात्मक बदल घडवून आणू शकते. हे विधान उदाहरणाने स्पष्ट करा. उदाहरणाने स्पष्ट करायचे. लाटणी मोर्चा, चिपको आंदोलन, ते सर्व बघा, संस्थापक कार्य, हे सर्व त्यात दिलेले आहे. उत्तर नीट बघून घ्या. त्यानंतर बघा, विज्ञान व तंत्रज्ञान धडा 7वा चालू होईल. तर दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. तर त्याचे उत्तर बघा, अणु ऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून यांची नेमणूक झाली. तर डॉक्टर होमे बाबा यांची नेमणूक झाली आहे. त्यानंतर बघा, भारताने तयार केलेला डॅश डॅश हा पहिला दूरसंचार उपग्रह फ्रेंच गियाना येथून पाठवला. तर त्याचे उत्तर आहे ड आपुल. त्यानंतर बघा, चुकी जोडी दुसरी अग्नी ही चुकी जोडी आहे. जमिनीवरून पाण्याखाली मारा करणारे क्षेपणास्त्र. त्यानंतर बघा, ह्यातही सेम इथं तुम्हाला लिहायला लावतील. तर हे लिहायचं आहे बघा, हे 4 इथं. ह्यातले कोणतेही इथं लिहायचं आहे. हे भारताचे विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीची कला रेषा दर्शानुसार तयार करा. तर हे बघून घ्या सर्व. त्यानंतर बघा, 25 ते 30 शब्दात उत्तर लिहायचे आहेत. पोखरण अणु चाचणी. उत्तर बघून घ्या नीट. किती साली करण्यात आली? भारताने 18 मे 1974 रोजी राजस्थानमधील पोखरण येथे पहिली अणु चाचणी करण्यात यशस्वी अणु चाचणी झालेली आहे. हे सर्व बघून घ्या उत्तरे नीट. डॉक्टर होमी सेंटरा आणि डॉक्टर राजा राम यांच्या नेतृत्वाखाली ही चाचणी करण्यात आली आहे. त्यानंतर बघा, थोडक्यात उत्तरे लिहायची आहेत. तर तेही बघून घ्या नीट. त्यानंतर बघा, कोकण रेल्वेची कोणतीही 4 वैशिष्ट्ये लिहा. कोकण रेल्वेची वैशिष्ट्याचे आहेत 4. तर हे बघा, मी लिहिलेले आहे. तिथं तुम्हाला PDF मध्ये दिसत असेल. ही PDF मी स्वतः बनवलेली आहे तुमच्या सरावासाठी. तर बघा, इथं महत्त्वाचे मुद्दे आहेत. ह्या मार्गावर एकूण 2000हून अधिक छोटे मोठे पूल आणि एकूण 91 बांधणे बांधण्यात आले आहेत.
हे सर्व बघून घ्या. त्यानंतर बघा पुढील विधाने सकारात्मक स्पष्ट करा. भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला. तर चीनचे अणुशस्त्राच्या आणि पाकिस्तानची चीनच्या मदतीने अणुशस्त्र होण्याची झालेली धडपड यामुळे भारताने सुरक्षेला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला होता. तर हे बघून घ्या 4 मुद्दे. त्यानंतर बघा सविस्तर उत्तरे आहेत. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. पृथ्वी क्षेपणास्त्राविषयी माहिती द्यायची आहे. तर ही बघून घ्या सर्व. पृथ्वी क्षेपणास्त्र 500 ते 1000 किलो वजनाची होती. ही सर्व बघून घ्या. 4 मुद्दे दिले आहेत. त्यानंतर बघा धडा 8वा उद्योग व व्यापार. सेम तसंच आहे. रिकाम्या जागा आहेत पुन्हा लिहायचे आहेत. तिथं हे आहे तसं उत्तर लिहायचं आहे पुन्हा. याचं मार्क भेटायचं नाही. नुसतं उत्तर असलेलं ब ही उत्तर मार्क भेटत नाही. तर हे बघून घ्या. त्याचे उत्तर आहे ब हे. त्यानंतर बघा दुसरी रिकामी जागा. ही इथं लिहायचं आहे आणि पूर्ण लिहायचं आहे. भारतातील डॅश डॅश उद्योगाला सनराइज क्षेत्र म्हणले जाते. तर वाहन ब उत्तर आहे. त्यानंतर बघा चुकीची जोडी. चुकीची जोडी कोणती आहे ती बघून घ्या. भारताने औद्योगिक वित्त महामंडळ. तर चुकीची जोडी आहे तिसरी. त्यानंतर बघा दुसरं ताक उद्योग. हे सर्व हित दिलेले आहेत. सायकल उद्योग मुंबई ही चुकीची जोडी आहे. लुधियानामध्ये हे ध्यानात ठेवा. त्यानंतर बघा पुढील संकल्पना पुढील आकृती पूर्ण करा. तर हे बघून घ्या. भारतात रेशीम उद्योग ह्या राज्यात मोठ्या प्रमाणात चालतो. तर जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल हे सर्व बघून घ्या. भारतात सापडलेले खनिज संपत्तीसाठी तर हे बघून घ्या. लोहा, कोळसा, खनिज तेल हे सर्व बघून घ्या. त्यानंतर बघा पुढील संकल्पना स्पष्ट करा. भारताचे अंतर्गत व्यापार. तर हे बघून घ्या सर्व उत्तर. त्याचे उत्तर नीट बघून घ्या. त्यानंतर बघा पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. पर्यटन क्षेत्रातून लोकांना रोजगार कसा निर्माण होतो. तर त्याचे स्वतःचे मनाने लिहिली तरी मार्क भेटतात. तर हे बघा नीट बघून घ्या. पर्यटन स्थळांची माहिती देण्यासाठी गाईड, मार्गदर्शन म्हणून स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होतात. तर हे बघून घ्या सर्व उत्तर. 4 मुद्दे दिले आहेत. त्यानंतर बघा पुढील विधाने सकारात्मक स्पष्ट करा. भारतात पर्यटन उद्योग वाढीस लागला आहे. तर बाहेरून अनेक लोक पर्यटनासाठी येतात. हे सर्व ह्याच्यात लिहायचे आहे. तर हे बघून घ्या सर्व. 4 मुद्दे दिलेले आहेत. भारतात प्राचीन सांस्कृतिक वारसा लाभला असून तेथे अनेक ऐतिहासिक किल्ले, लेणी आणि मंदिरे आहेत. जसे की रायगड हे. त्यानंतर बघा सविस्तर उत्तरे आहेत. प्रश्न 1 बघा शेतकरी व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन कोणते प्रयत्न करते. तर बघा कोणते प्रयत्न करते शासन. कमी व्याजदर कर्ज पुरवठा, सिंचन सुविधा विकास, आधुनिक शेतीचे प्रशिक्षण हे सर्व शासन करीत आहे. तर बघा पीक विमा योजना कोणकोणते काढतात. तर हे सर्व लिहायचे आहेत. हेही लिहायचं आहे पुढे. हे सर्व लिहायचे आहे. त्याच्या पुढचेही मी इथले फक्त वाचून लावले आहे. त्यानंतर बघा धडा 9वा बदलते जीवन भाग 1. तर बघा रिकामी जागा त्याची बघा. पहिली तर कुटुंब हे उत्तर आहे त्याचे. त्यानंतर बघा दुसरी रिकामी जागा. भारतात पहिले टेस्ट ट्यूब बीबी ह्या डॅश शहरात जन्माला आली. तर कोलकाता हे त्याचे उत्तर आहे. त्यानंतर बघा फरक स्पष्ट आहे. म्हणजे ग्रामीण समाज व नागरी समाज तुलना करायचा आहे. तर हे तुलना हे असं बॉक्स दाखवून घ्यायचे आहे सर्व आणि ही तुलना करायची आहे. तर हे उत्तर त्याचे बघून घ्या.
नीट उत्तर बघून घ्या. शिक्षण व आरोग्य, सामाजिक संबंध, पर्यावरण, कौटुंबिक पद्धती, दळणवळण हे सर्व बघून घ्यायचं आहे. ग्रामीण समाज व नागरी समाजात दळणवळण, जीवनशैली, मनोरंजन, बदल स्वीकारणे, कोणकोणते बदल स्वीकारावे लागतात हे सर्व बघून घ्यायचे आहे. त्यानंतर बघा पुढील प्रश्नांची 25 शब्दात उत्तरे लिहा. तर ती उत्तर बघून घ्या. संविधानाप्रमाणे कोणत्या कारणावरून भेदभाव करण्यात मनाई आहे? तर कोणकोणते? तर हे बघा, भारतीय संविधानातील कलम 15 नुसार कोणत्याही भारतीय नागरिकांबाबत धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान ह्या कारणावरून भेदभाव करण्यास सक्त मनाई केली आहे. तर हे सर्व बघून घ्या. 3 मुद्दे दिले आहेत. उत्तरे सर्व नीट बघून घ्या. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. हे जी PDF मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देणार आहे. प्रश्न 4 बघा, पुढील विधाने साकाराम स्पष्ट करा. पोलिओ लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली. तर हे जे उत्तर बघून घ्या नीट. 4 मुद्दे दिले आहेत. जनजागृती व व्यक्ती, उंचवट्याचे ध्येय हे सर्व बघून घ्या. त्यानंतर बघा, पुढील संकल्पना स्पष्ट करा. कौटुंबिक संस्था. तर हे बघून घ्या. स्वरूप बघून घ्या. त्यानंतर बदल, महत्त्व हे सर्व नीट बघून घ्या. त्यानंतर बघा, सविस्तर उत्तरे लिहा. सविस्तर उत्तरे हे बघा, सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात भारतात झालेले घडामोडींचा थोडक्यात आढावा घ्या. तर हे बघून घ्या. लसीकरण मोहीम, परत प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना, रोग निर्मूलन यश, वैद्यकीय तंत्रज्ञानातील क्रांती, स्वच्छता आणि पिण्याची पाणी, सरासरी आयुष्यमान वाढ हे सर्व बघून घ्या. त्यानंतर बघा, बदलते जीवन भाग 2 हे चालू होईल. तर हे बघा, भारताने डायडसच्या नेतृत्वाखाली 1983 मध्ये क्रिकेट विश्वचषक जिंकला. कुणाच्या? कपिल देव यांच्या अध्यक्षतेखाली. तुम्हाला चुकी जोडीसाठीही विचारू शकतात. तर जागतिकीकरणाच्या प्रक्रियामुळे भारतात झालेले डायडस भाषेचे महत्त्व वाढत चाललेले आहे. तर इंग्रजी उत्तर आहे. त्यानंतर बघा, चुकी जोडी. पुढीलपैकी चुकी जोडी का? मी आत्ताच म्हणलं कपिल देव ही क्रिकेट हे बरोबर आहे. बघा, म्हणजे विचारू शकतो. त्या जागी तुम्हाला कुस्ती ही नाहीतर अशी कोणतीही बॅडमिंटन हे देऊ शकतात. तर बघा, सुनील गावस्कर क्रिकेट, गीत शेट्टी बॅडमिंटन हे सर्व दिले आहेत. तर 4 ही चुकी जोडी आहे. कुस्ती प्रकाश पुतकुल हे कुस्ती चुकी जोडी आहे. त्यानंतर बघा, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. तर बघा, दक्षिण भारतातील राज्याची भाषा. तर तेलुगू, कन्नड, तमिळ हे सर्व त्याचे आहे. त्यानंतर बघा प्रश्न 4 पुढील प्रश्नांची प्रत्येकी 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. तर बघा, भारतीय भाषेची बोलीभाषा जपणे का आवश्यक आहे? तर बघा, बोलीभाषा हे आपल्या सांस्कृतिक समृद्धीचे लक्षण आहे. त्यातून त्या प्रदेशाचे इतिहास, लोककला आणि परंपरा जिवंत राहतात. तर हे सर्व बघून घ्या. 3 मुद्दे दिले आहेत. तर 3ही मुद्द्यांचा सराव करा. त्यानंतर बघा, साकाराम स्पष्ट करा. भारतात क्रिकेट ह्या खेळाची लोकप्रिय वाढली. तर कारण काय आहे बघा, हे सर्व बघून घ्या. त्यानंतर बघा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. दूरदर्शन माध्यमात कोणते बदल झाले आहेत? सुरुवातीला विस्तार, रंगीत दूरदर्शन, आगमन हे सर्व त्याचे बघून घ्या. सामाजिक व शिक्षण हे सर्व बघून घ्यायचे आहे. तंत्रज्ञानातील प्रगती हे सर्व बघून घ्या. 6 मुद्दे दिले आहेत. 6च्या 6 लिहायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक दिसत असेल. त्या टेलिग्राम चॅनलला आत्ताच जॉईन करा. तेथे मी ही PDF दिलेली आहे. व विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्येही दिलेली आहे. तेथूनही जॉईन करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.